नाशिक धर्मांतर प्रकरणी निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांनी आसरा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। गेले 5 दिवस छत्रपती संभाजीनगरात ती होती आणि तिला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिल्याचं आता पोलीस तपासात पुढे आलंय। याबाबत नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांनाही नोटीस बजावलेली आहे आणि मतीन पटेल यांना चौकशीसाठी बोलावून त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। तर टीसीएस कंपनीतल्या अत्याचार आणि धर्मांतराचं हे प्रकरण होतं। 25 मार्च पासून निदा खान फरार होती। या प्रकरणातली निदा खान ही एक महत्त्वाची आरोपी आहे। तिच्यावर अनेक महत्त्वाचे आरोप आहेत। ती निदा खान 40 ते 45 दिवस पोलिसांना गुंगारा देत होती आणि त्यानंतर निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून आज तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि तिची चौकशी केल्यानंतर पुढचा तपास केल्यानंतर ही धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे की एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरमधले नगरसेवक मतीन पटेल यांनीच तिला गेल्या 5 दिवसांपासून आसरा दिलेला होता। छत्रपती संभाजीनगरामध्ये ती 7 दिवसांपासून राहत होती अशी माहिती समजते। एका घरामध्ये तिच्या नातेवाईकांसह ती राहत होती आणि तिथूनच पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तिथे पोहोचून तिला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता तिला अटक केलेली आहे। तिच्या सगळ्या मेडिकल तपासण्या सुरू आहेत। टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानचा मोठा सहभाग आहे आणि याच अनुषंगाने निदा खानच्या मागावर पोलीस होते। तिच्यावर गुन्हा दाखल होता, मात्र ती सापडत नव्हती। मुंब्रा असेल, मुंबई असेल, पुणे या सगळ्या परिसरात तिचा शोध सुरू होता। पोलिसांची वेगवेगळी पथकं तिच्या मागावर होती, मात्र 25 मार्च पासून ती पोलिसांना गुंगारा देत फिरत होती। अखेर तिला आता पकडण्यात यश आलेलं आहे, मात्र त्यानंतर ही धक्कादायक बातमी समोर येते। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी निदा खानला अटक करताच एक मोठा दावा केलेला होता की एमआयएमने तिला मदत केलेली आहे फरार होण्यासाठी आणि त्यानंतर आता पोलीस तपासामध्ये यामध्ये उलगडा असा होतोय की एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मदतीनेच ती फरार झाली होती किंवा तिला आसरा देण्यात आलेला होता आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य वाढतंय। जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। नितेश राणे यांनी देखील घणाघाती आरोप केलेले आहेत। त्यांनी देखील एमआयएमनंच या सगळ्या प्रकरणी तिला फरार व्हायला मदत केलेली आहे, त्यांच्या आशीर्वादानंच ती फरार होती असा आरोप केलेला आहे। संजय शिरसाट यांनी या सगळ्याचं खापर इम्तियाज जलील यांच्यावर फोडलेलं आहे, मात्र एमआयएमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते अजूनही समजू शकलेलं नाही। आम्ही एमआयएमच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याशी या संदर्भात संपर्क होऊ शकत नाहीये। तर निदा खान ही मतीन पटेलच्या संपर्कात आल्यावर ती संभाजीनगरात आली आणि त्यानंतर मतीननं 2 महिन्यांपूर्वी नारेगावच्या कौसर पार्क येथील विकत घेतलेल्या घरात त्यांना ठेवलंय। याची कुणकुण नाशिक पोलिसांना लागली आणि त्यांनी संभाजीनगर पोलिसांना माहिती कळवली आणि त्यानंतर संयुक्त कारवाईत निदा खानला अटक झाली आहे। पोलिसांनी मतीनचा मोबाईल सध्या चौकशीसाठी जप्त केलेला आहे। दरम्यान थोड्या वेळापूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी या सगळ्या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे ह्यांचे जे पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहेत हे लोक हे सगळ्यांना जिहाद करायला लावतात। 2047 पर्यंत या राज्याला गजवाई हिंदच्या अंतर्गत इस्लाम राष्ट्र बनवणं हे लोकांचे मनसुबे आहेत आणि म्हणून मी नेहमी बोलतोय एमआयएम हा अतिरेकी पक्ष आहे। ISI PFI सारखाच हा अतिरेकी पक्ष, त्याला राजकीय पक्ष म्हणून आपण एआयएम म्हणून ओळखतो आणि ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मागची पार्श्वभूमी तपासलीच पाहिजे। कोणाच्या आता त्या मुंब्रामध्ये तिचा फॉर्म ती जी कोण हराबन आहे तिचा काहीतरी फॉर्म तपास असताना तिची पार्श्वभूमी मिळत नाहीये। आता हिदा खान जी एवढं मोठी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आणि धर्मांतरचं काम करत होतं तिला समर्थन देणारे एमआयएम मध्ये असेल, एमआयएमचे सगळे नगरसेवक आणि मी ऐकलंय त्याच्यामध्ये स्वतः इम्तियाज जलील पण आहेत, कारण इम्तियाज जलीलच पुढे येऊन तिच्यासाठी सगळीकडे बोलत होते आणि तिची बाजू घेत होते। तर म्हणून हा एमआयएम हा अतिरेक्यांचा ही एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, हा काही राजकीय पक्ष नाही। आणि अजून एक गोष्ट मुद्दामून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की जेव्हा ते खरातचं प्रकरण झालं तेव्हा कुठल्याही हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने पुढे येऊन त्याचं समर्थन केलं नाही। चुकीला चूक मांडणं ह्यालाच सनातन हिंदू धर्म म्हणतात। पण ह्यांच्यात बघा, ह्यांच्यात अगर कोण धर्मांतर करत असेल, त्यांना कोणाचं आयुष्य बिघडवत असेल तर त्यालाही समर्थन करणारे ह्यांच्या धर्मातले लोक पुढे येऊन त्यांच्या बाजूला उभं राहतात।
हाच तो फरक आम्ही वारंवार लोकांच्या समोर आणू पाहतोय. ह्याच्याबद्दलच आम्ही नेहमी आमच्या भाषणामध्ये बोलतोय आणि तेव्हा बोललं जातं की नितेश राणे हिंदू मुसलमान करतो. अहो पण घरातला आमची सगळ्यांची भूमिका आहे. ज्यांनी एवढ्या माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, ज्यांनी हिंदू धर्माची बदनामी केली, त्याला फाशीच दिली पाहिजे. मग तशीच भूमिका इम्तियाज जलील हे त्याचे नगरसेवक आणि इस्लाम धर्मातल्या लोकांनी का घेतली नाही? दरम्यान निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली, त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक, यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता. MIMने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. आता तिला पकडले गेलेलं आहे. तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे. याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड, या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असावेत. दरम्यान आमच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांनी निदा खान प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती ते देखील पाहूयात. जेव्हा तिच्यावर FIR रजिस्टर नाही झालं होतं त्यावेळी मी तिला भेटलं, तिच्या आईला भेटलं. की इतक्या गरीब घराण्यातून येणारी तिची आई ज्या प्रकारे ती रडत होती, दरवाजे को खटखट हो रही है तो उसको है तो ऐसा दिल में, बूढ़े माँ बाप को ये लग रहा है कि अब पुलिस आई है और हमारी बच्ची को, जवान बच्ची को उठाकर लेकर जाएगी करके. मी सगळं ऐकून घेतलं होतं निदा खान करून आणि तिने मला सगळं काही सांगितलं होतं. त्याच्यानंतर TCSने जे सांगितलेले आहे तीच ती त्याने सांगितलं होती खूप दिवस. तिने स्पष्टपणे मला सांगितलं होती आणि मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की तू जी हे बोलत आहे ती खरं असलं तर आम्ही पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार. तर इम्तियाज जलील यांच्याशी आम्ही आजही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तो संपर्क अजून होऊ शकलेला नाहीये. MIMची प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर समजू शकलेली नाहीये. नितेश राणे यांनी घणाघाती आरोप केलेले आहेत. MIM ही काही पॉलिटिकल पार्टी नाहीये, तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे असा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे. तर मतीन पटेल यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलेलं होतं. त्यानंतर त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांना सोडून देण्यात आलेला आहे. नाशिक धर्मांतर प्रकरणी आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. निदा खान या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं नाव होतं. या सगळ्या महिलांची फसवणूक करणं, त्यांचं धर्मांतर करून आणणं, यामध्ये तिचा सहभाग होता. महिलांवर अत्याचार होत होते हे तिला माहीत होतं. ती या कंपनीमध्ये HR डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निदा खानचा रोल अतिशय महत्त्वाचा होता आणि त्याचमुळे जेव्हापासून तिच्यावर गुन्हा दाखल झाला, तिच्या साथीदारांना अटक झालेली आहे, तेव्हापासून निदा खान फरार होती. अखेर तिला अटक झाली आणि त्यानंतर हा महत्त्वाचा खुलासा झाला आहे.